या वर्षीचा पेपर कसा असेल? गेल्या वर्षीचा टफ होता. नव्हताच टफ लक्षात घ्या, पण मुलांना वाटला टफ. झाल्यानंतर पेपर बघा सोप्पाच होता. बऱ्याच मुलांच्या लक्षात आलं, की आपण उगाचच पॅनिक मोडमध्ये गेलो होतो. मग यावर्षी पेपर कसा असेल? इंग्लिशचा पेपर काहीतरी वेगळंच आलं होतं ना, बऱ्याच मुलांना अवघड गेला. मग फिजिक्स पण तसाच असेल. अशी विनाकारण मनात भीती बाळगू नका. मी विथ एक्झाम्पल जाणार आहे लक्षात घ्या आणि तुम्हाला मी सांगणार आहे, की पेपर असेल कसा. पहिली गोष्ट म्हणजे मी एक पेपर सिलेक्ट केलाय 2024 आणि जुलैचा पेपर आहे. ओके. क्लास इम्प्रुव्हमेंट आहे जुलै एक्झाममध्ये किंवा जूनमध्ये जे होते त्याचा तो पेपर आहे. इन्स्ट्रक्शन नीट बघितलं तर शेवटची इन्स्ट्रक्शन पुन्हा मला सांगायचं आहे. फॉर एम-सी-क्यू टाइप क्वेशन ओन्ली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड. तुम्ही फोडून पुन्हा करेक्ट आन्सर लिहिलं तर मार्क मिळणार नाहीयेत हे लक्षात घ्या. तेव्हा तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये सेक्शन ए आहे जो सेक्शन ए आहे तो फार काळजीपूर्वक करायचा आहे कारण त्यात 10 एमसीक्यूज आहेत. त्यात एकच अटेम्प्ट आहे. सेकंड अटेम्प्ट नाहीये लक्षात घ्या. दुसरी गोष्ट सेक्शन ए व्यवस्थित सोडवायचं आहे. सेक्शन सी ची भीती वाटते. मग टार्गेट करा सेक्शन बी आणि डी ला अगोदर तरी चालेल. बरं सेक्शन बी मध्ये 8 क्वेश्चन्स आहेत. सेक्शन डी मध्ये 3 अटेम्प्ट करायचे ना तुम्हाला बरोबर. आता मेन पॉइंट काय लक्षात घ्या. अटेम्प्ट एनी 3 म्हटलंय आणि बरोबर आहे. अटेम्प्ट एनी 8 म्हटलंय. ऑप्शन्स भरपूर आहेत. मग जेवढं होईल तेवढं बी आणि डी अटेम्प्ट केल्यानंतर ए आणि सी चा विचार करा बरं का. पण आपला मेन मुद्दा काय की पेपर हा असा असणार आहे. कुठलाही पेपर काढा. विचारलंय काय बघा या पेपरमध्ये. व्हॉट इस फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? आपल्या आय-एम-पी लिस्ट मधलाच आहे. मग व्हॉट इस फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? त्याची डायग्राम, त्याचा तो काय म्हणतो तो एक्सपेरिमेंट सगळं करायचंय तुम्हाला. दुसरा प्रश्न काय? ब्रूस्टर्स अँगल. ईझी प्रूफ आहे त्याचं लक्षात घ्या. 3 मार्क 2 मार्काचा आहे तो. मग 1 आणि 2 3 मार्क झाले. व्हॉट इस रेग्युलेशन? 4 मार्क झाले. आयोनायझेशन एनर्जी 5, सरफेस टेन्शन 6, डिस्टिंग्विश 8 मार्क झाले. इथं 10, 12 आणि हा 3 मार्काला आलाय. व्हॉट इस क्युरी टेम्परेचर? आणि डिस्टिंग्विश बिटवीन डाय आणि पॅरा ह्याच्यासारखं सोपं काय आहे का सांगा लक्षात घ्या. मग 3 3 6, 7, 8, 9, 10, 11, 12 मार्क झाले आणि इकडे पुन्हा 5 मार्क आहेतच. या 5 मार्कात पण ईडी करंट, लॉजिक गेट असतोच लॉजिक गेट. रेझिस्टन्स ऑफ आयडियल व्होल्टमीटर इन्फायनाईट असतो. आयडियल एमिटर 0 असतो लक्षात घ्या. त्याच्यानंतर मेथड ऑफ पोलरायझेशन ऑफ लाईट, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएमचं राईट म्हणलंय. मग अँग्युलर एसएचएम पण येणार लक्षात घ्या. त्याचं डेरिव्हेशन येणार. म्हणजे जवळ इथंच 15 पेक्षा जास्त मार्क झाले की नाही? ओके. बरं आता जर आपण नेक्स्ट बघितलं एमसीक्यूज. हेनरी इज इक्विव्हॅलंट टू ओहम सेकंड किती आणि टेस्ला इज इक्विव्हॅलंट टू वेबर पर मीटर स्क्वेअर. ह्या एमसीक्यूज बघा डेफिनेशन इथं पण आहे. सायक्लोट्रॉन काय पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलला ऍक्सिलरेट करतात लक्षात घ्या. ओके ऑल टाइप नाही लक्षात घ्या. इथं सगळ्यात इम्पॉर्टंट बघा त्यांनी काय दिलंय एअर कॉलम इन पाईप क्लोज ॲट वन एंड. बघा पाईप क्लोज ॲट वन एंड मध्ये एअर कॉलम आहे आणि 2 नोड तयार होतात म्हणल्यावर 2 अँटी नोड पण तयार होतात. आता दाखवतो तुम्हाला. पाईप क्लोज्ड ॲट वन एंड जर असेल, एक नोड आणि एक अँटी नोड तयार होतो. पुन्हा 2 नोड आणि 2 अँटी नोड तयार होतात. अँटी नोड बघा इथं अँटी नोड, इथं अँटी नोड. त्यांनी तसंच काहीतरी दिलंय ना? ओके. काय दिलंय त्यांनी? टू नोड्स आर फॉर्म द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इन ऐका समजून घ्या. मगाशी आता मी तुम्हाला डायग्राम जी काढली होती ना, पहिलं काढतो. हे पहिलं फंडामेंटल होतं. एक नोड, एक अँटी नोड. 2 नोड म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे थर्ड हार्मोनिक्स ऑप्शन बी आहे. कारण पाईपचा प्रश्न आहे ना, मला दाखवायचा आहे अजून तुम्हाला. तर हे जे बघा हे डेरिव्हेशन्स आहेत ना, ह्यात सांगतो इथं काय बघा. शो दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन द केस ऑफ स्ट्रेच द स्ट्रिंग. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, प्रोग्रेसिव्ह वेव्ह, स्टेशनरी वेव्ह, कॅरेक्टरिस्टिक्स डिफरन्स करायचा. फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह पाईप ओपन, पाईप क्लोज रॅट, स्ट्रिंग हे 3 प्रश्न आणि बीट फ्रिक्वेन्सी झाला सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. हा इथं असा प्रश्न आलाय. तुम्हाला सांगू का अजून प्रश्न जर बघितले आपण आपला एक प्रश्न तुम्हाला सांगतो क्लिअरली बघा. इथे बघा डिस्टिंक्शन प्रोग्रेसिव्ह वेव्ह स्टेशनरी वेव्ह. सगळे सोपे प्रश्न आहेत. सगळे सोपे प्रश्न आहेत. मी तुम्हाला सांगू का? क्लिअरली बघा. इथं हा एक प्रश्न बघा. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला असतो कॉस फाय. आर अपॉन झेड. पायची व्हॅल्यू 45 दिले. म्हणजे 1/√2. 1/√2 कुठे आहे बघा. 1/√2 रॅशनलायझेशन करा. √2 ची व्हॅल्यू 1.414. √2 इंटू √2 2 0.7 आन्सर करेक्ट आहे. म्हणजे एमसीक्यू पण सोपे आहेत. इथे जवळ 20 मार्क झाले आपले. तर ह्याच्यात मी सांगतो हे डेरिव्हेशन्स आहेत. पण आपण हे डेरिव्हेशन करतो रे बरं का रे बाळांनो. केलेलं आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपण डायग्राम तरी काढू शकतो लक्षात घ्या.
आता बाकीचे प्रश्न जर अवघड असतील, राहू दे म्हणतोय मी. पण वेल ऑफ डेथचं एक्सप्रेशन आहे की. म्हणजे डेरिव्हेशनमध्ये सुद्धा आपल्याला 5-10 मार्क पडू शकतात. म्हणजे 30 मार्काचा पेपर अटेम्प्ट झाला. किती मार्काचा पेपर अटेम्प्ट झाला आपला? 30 मार्काचा पेपर अटेम्प्ट झाला. तर मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, की आपल्याला की नाही, आपल्याला पुन्हा कुठला पण पेपर बघा, कुठलाही फिजिक्सचा तुम्ही जर पेपर बघितला, कोणताही फिजिक्सचा पेपर जर बघितला तुम्ही, तर तुम्हाला तसंच दिसेल. मी आता इथं सर्च करत बसत नाहीये. मी इथं सर्च करतोय आणि क्लिअरली सांगतोय, एक लास्ट पेपर आपण डिस्कस करूया. मग पेपर कसा असतो सांगा ना मला? मेन पॉइंट तो होता ना. तुम्ही मला सर तुम्ही कशाला पेपर दाखवताय आम्हाला? तर सांगतो ना पेपर सोपाच आहे. मी सोपे प्रश्न हुडकून तुमच्या समोर ठेवलेत. मी अवघड प्रश्नाकडे बघितलंच नाहीये. नाही का म्हटलं डेरिव्हेशन राहू दे, राहू दे. मग 35, 30, 40 मार्काचा अटेम्प्ट म्हणजे दी बेस्ट अटेम्प्ट आहे. दी बेस्ट. चला मी एक पेपर काढलाय, सुरू केलाय. लक्षात घ्या वाचायला म्हणूया आपण. ओके. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? राहू दे तो 25चा सारखाच बघितलाय. 24चा तर आत्ताच बघितला. पण 24चा आपण फेब्रुवारीचा बघूया आपण. 24चा आपण फेब्रुवारीचा बघूया. हा जुलैचा पेपर होता. हा पेपर जुलैचा होता. आता क्लिअरली मी तुम्हाला सांगतो. पेपर सोपाच असणार आहे. पेपर सोपाच असणार आहे आणि तुम्हाला फक्त येईल ते परफेक्ट अटेम्प्ट करायचंय. मग बघा पहिली एम-सी-क्यू त्यांनी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला विचारलाय. सरफेस टेन्शनचा डायमेन्शनल फॉर्म्युला विचारलाय. डिफाइन सरफेस टेन्शन, गिव्ह एसआय युनिट अँड डायमेन्शन आपण केलेलंच आहे ते. मी तुम्हाला सांगू का यातले सोप्यातले सोपे प्रश्न शोधा. अरे येत नाही ते मी स्किप करायला लागलोय. पहिला प्रश्न सापडला मला. डिफाइन सेंट्रिपिटल फोर्स. आणि तिसरा प्रश्न सापडला मला. व्हॉट इस रेझिस्टन्स ऑफ आयडियल व्होल्टमीटर इनफायनाइट रिपीट झालेला क्वेश्चन आणि आयडियल अॅमीटरचा 0. ओके. डिटर्जंट ॲड केल्यावर सरफेस टेन्शन काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. त्यामुळे कपडे धुवायला सोपं जाणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो सराउंडिंगची डेफिनेशन विचारले. सिस्टम, ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम, सराउंडिंग, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, आयसोथर्मल, adiabatic, आयसोबारिक, आयसोकोरिक, मेकॅनिकल, थर्मल, केमिकल, इक्विलिब्रियम. थर्मोच्या सगळ्या डेफिनेशन केले. डिफाइन मॅग्नेटायझेशन, गिव्ह एस डायमेन्शन 2 मार्काला. डिफरन्शियल इक्वेशन इथलाच प्रश्न. अरे हा 24चा फेब्रुवारीतला, मगाच्या 24चा जुलैमधला क्वेश्चन रिपीट होतायत. बायोट सावर्ट लॉ पण यात विचारलेला आहे. मी तुम्हाला सांगतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट रिपीटेड सलग क्वेश्चन रिपीट आहेत लक्षात घ्या. त्याच्यानंतर अल्फा बीटा व्हॉट इज आयसोथर्मल प्रोसेस डेफिनेशन आले डेफिनेशन मेयर्स रिलेशन व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर डिस्टिंग्विश बिटवीन अॅमीटर आणि व्होल्टमीटर विचारलंय. एमसीक्यू पण दिलेली आहे. म्हणजे पेपर सोपाच असणार आहे लक्षात घ्या. तुम्हाला फक्त आता काय करायचंय सांगतो लक्ष द्या. तुम्हाला काय करायचंय? एक प्रश्न देतो तुम्हाला. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. तर तुम्हाला तो लॉ करायचा आहे. त्याच्यानुसार विस्कॉसिटीची डेफिनेशन अगोदर बघायचं आहे. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी डेफिनेशन बघायचं आहे. व्हेलॉसिटी ग्रेडियंट बघायचं आहे. फॉर्म्युलाचे कॅपिटल ए आहे तो कोणता एरिया आहे पुस्तकात नोट्स म्हणून दिलंय ते बघायचं आहे तुम्हाला. मग डिटेल करायचंय रे. मग माझं एक सजेशन आहे तुम्हाला. माझा प्रत्येक व्हिडिओ कसा आहे माहिती आहे का? मी आय-एम-पी क्वेशन्स घेतोय. सगळं एक्सप्लेन करतोय आणि मग एम-सी-क्यू, व्ही-एस-ए कडे जातोय. तसंच तुम्ही करायचं. सगळा अभ्यास परफेक्ट करायचा आणि मग एम-सी-क्यू, व्ही-एस-ए बघायचं जमणार आहे तुम्हाला. म्हणजे एम-सी-क्यू, व्ही-एस-ए मध्ये 10 18 पैकी 10च्या पुढे आपण जाणार आहे. नॉर्मली विचार करतोय पाडायच्या पैकीच्या पैकी नॉर्मली. डेफिनेशन डिस्ट्रिब्युशनमध्ये आपण 30-40 कडे जाणार आहे म्हणूया आपण 30-35. म्हणजे म्हणूया आपण इथंच तुमच्या 40 मार्काच्या आसपास तयारी होऊन जाते लक्षात घ्या. आणि 70 पैकी 30 प्लसचा परफेक्ट अटेम्प्ट असणं म्हणजे सोपा पेपर आहे डोक्यात ठेवायचा आहे. ओके. मग आता अभ्यासाला लागा. अजून वेळ आहे. रिव्हिजन करताना पहिला थिअरी परफेक्ट. आता विषय येणार आहे न्यूमेरिकलचा. त्याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ मला बनवावा लागेल किंवा आत्ताच बोलतो. न्यूमेरिकल्स बाळांनो, ह्या टॉपिक घेतले का मी आता परीक्षेतले न्यूमेरिकल? नाही घेतले. रिझन काय? अवघड होते? नाही. फॉर्म्युले पाठ आहेत का? लगेच आठवतात का तुम्हाला? तर ठीक आहे बाळांनो. तर न्यूमेरिकलच्या नादाला लागा. अगोदर केलं असेल तर करा. अगोदर केलं नसेल ना, तर या स्टेजला शेवटच्या दिवशी कसे न्यूमेरिकल होतील. पण माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. निदान बोर्डच्या एक्झाम नंतर तर न्यूमेरिकलला वेळ दिलाच पाहिजे. कारण सीईटीत तुम्हाला न्यूमेरिकल्स असतात हे लक्षात घ्या सगळेच्या सगळे. बरं. मग पेपर कसा असणार आहे? पेपर सोपाच असणार आहे. म्हणजे मी 15, 20, 30 मार्काचा जे मी केले ते अटेम्प्ट करेन. पेपर सोपा आहे ओके. आणि मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की दरवर्षी आपल्या ऑफलाईन मधल्या बऱ्याच मुलांना फिजिक्समध्ये खूप चांगले मार्क पडतात. का? प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो करतात लक्षात घ्या. आणि त्यामुळे चांगले मार्क हे गॅरंटेड आहेतच. मग आता कुठलाही पेपर काढला, आता एक काम करायचं कुठलातरी एक पेपर काढा 25-24 सोडून. 21-22-23 मधला. ओके. चला तुम्हाला नाही मीच काम देतो. तुम्ही फक्त अभ्यास करायचा नंतर. 1 मिनिट फक्त वेळ घेतोय. जास्त वेळ का जातोय? कारण माय लर्नवर ॲप्लिकेशन येतात. सॉरी, ॲडव्हर्टाइज येतात.
2022 चा पेपर ओपन करतो. 2022 चा पेपर बघतो, फिजिक्स रिपीटर बघतोय आणि क्वेशन्स कुठले आहेत बघा. नीट लक्ष द्या. मी स्किप करत चाललोय. मी स्किप करत चाललोय. ओके. मला सोप्पा प्रश्न शोधायचा आहे. सोप्पा. व्हॉट इस शंट? A small value resistor which is connected across म्हणजे parallel with a coil of galvanometer so as to convert it into meter is known as shunt. नंतर law of conservation of angular momentum. ओके. आयसोथर्मल बद्दल विचारलंय, परफेक्टली ब्लॅक बॉडी बद्दल विचारलंय, व्हॉट इज कॅपिलॅरिटी विचारलंय, त्याचं ऍप्लिकेशन विचारलंय, कोएफिशियंट ऑफ इमिशन इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन विचारलंय, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह विचारलंय, पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचे डायग्राम विचारले, गायरोमॅग्नेटिक रेशोची डेफिनेशन आणि एक्सप्रेशन विचारलंय 2 मार्काला, झेरॉथ लॉ विचारलाय, डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस, लॉ ऑफ हायजन्स वेव्ह थेअरी बद्दल प्रश्न आहे, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, इंडक्टिव्ह रिएक्टन्स आणि इम्पेडन्स, अल्फा बीटाची डेफिनेशन विचारले, अल्फा बीटा हे सेमीकंडक्टर मध्ये आहे. ट्रान्सफॉर्मर बद्दल विचारलंय. मी तुम्हाला सांगतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विचारलंय, क्रिचॉफ्स लॉ विचारलंय, पोस्टुलेट्स विचारलेत. कसला सोपा पेपर आहे. आरामात 20-30 मार्क तर थेअरीतच पडणार आहेत. न्यूमेरिकल बघितले का नाही? एमसीक्यू मी एक पण अटेम्प्ट केलं नाही. व्हीएसए बघितलंय का? थोडंसं 1-2 त्यातले प्रश्न बघितलेत. म्हणजे पेपर असा असणार आहे. प्रॉपर स्ट्रॅटेजी ठरवा. कुठल्याही अवघड प्रश्नात गुंतू नका. सगळे प्रश्न दनादन, दनादन बघत बसू नका. सेक्शन बी ला टार्गेट करा, डी ला टार्गेट करा. इनिशियल पहिल्या अटेम्प्टमध्ये सेक्शन बी तुमचा किती मार्काचा असतो रे? 16 आणि डी किती आहे? 12, 28 मार्क. 28 पैकी 10 जरी मार्काचा अटेम्प्ट झाला, ठीक आहे. मग सी आणि ए कडे बघा. तिथेही 10 झाला, 20 मार्काचा अटेम्प्ट झाला. आणि माझं म्हणणं आहे का, तुम्ही अभ्यास केलाय ना, सुरुवातीला पॅनिक मोडमध्ये गेला तर सगळं विसरून जाल. पण जर रिलॅक्स राहिला, तर सगळं आठवायला पण लागतं, हे लक्षात घ्या. मग पेपर सोपाच असणार आहे. ऑल द बेस्ट.